आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेले आहे। सचिन, तुम्ही सांगत होता तिकडची परिस्थिती। आज मराठवाड्यातील 3 मतदारसंघांमध्ये मतदान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे अजून 5 वर्ष आहेत। मागील 5 वर्षांमध्ये बऱ्याचशा घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्यात आणि मुख्य म्हणजे मराठा आरक्षणासाठी जी आंदोलनाची धग आहे ती मराठवाड्यातूनच सुरू झालेली होती आणि मराठवाड्यामधल्या छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतरही जिल्ह्यांमध्ये पाण्याची समस्या मोठी आहे आणि अशात होणारं हे लोकसभेचं मतदान। फराजी, आपण म्हटल्याप्रमाणे मराठवाड्याला एक प्रमुख नेता हवाय। नेते फक्त पदासाठी नाही किंवा दिव्यासाठी नाही किंवा गाड्यासाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा हवाय। कारण मराठवाडा अशी परिस्थिती आहे, या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाहीये, या ठिकाणी रोजगार नाहीये किंवा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। त्यामुळे आता आपल्या हक्काचा नेता असावा, आपल्या हक्काचा खासदार असावा, यासाठी आता सर्व मतदार राजा जे आहेत या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान देत आहेत आणि जो खासदार असणार आहे तो निवडून येणार आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू होती आणि त्यानंतर आता तो ज्या दिवसाची वाट पाहत होते प्रत्येक मतदार असतील किंवा उमेदवार असतील, तो दिवस आज आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच 7 वाजेपासूनच या ठिकाणी प्रचंड गर्दी जी आहे ती मतदार केंद्रांमध्ये, विविध मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळत आहे। जर आणि प्रामुख्यानं या ठिकाणी जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचाच परिणाम जर पाहिला तर आपण माझ्या मागे पाहिलं तर एक मतदान केंद्र आहे। मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेलाच या ठिकाणी मतदार जे आहे ते येत आहेत आणि बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारकाईने लक्ष दिलं जातं। या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं तर एक मतदान केंद्र आहे, यावर सकाळपासूनच नागरिकांनी आता हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आपण जर प्रामुख्याने जर पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी हजेरी लावण्याचं कारण म्हणजे उन्हाचा तडाखा देखील जास्त आहे। अशा वेळेला कुठल्याही आजाराला किंवा कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी मतदार राजांनी का होईना सकाळीच या ठिकाणी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। खबरदारी घेतली जात आहे, संपूर्ण जबाबदारी जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर मराठवाड्यातील 3 मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये बीड असेल, त्यानंतर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी प्रमुख उमेदवार जे आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ही लढाई फक्त या ठिकाणी फक्त एखाद्या पदाची नाही तर अस्तित्वाची बनलेली आहे, अस्मितेची बनलेली आहे आणि आपण काय आहोत हे सिद्ध करण्याची बनलेली आहे। काही दिवसांपासून कोरोनाचं सावट होतं, त्यानंतर या ठिकाणी प्रशासक राज होतं, त्यानंतर काहीही करता आलेलं नव्हतं। मात्र आता प्रामुख्यानं आपला हक्काचा खासदार निवडण्यासाठी प्रत्येक जण मतदान केंद्रावर येतोय, मतदान करतोय आणि प्रामुख्यानं जर पाहिलं तर मतदान करत असताना या ठिकाणी बारकाईनं लक्ष दिलं जातं, प्रशासनानं सुद्धा बारकाईनं लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल। मात्र मतदानाचा जो काही टक्का आहे, मतदानाची जी काही आकडेवारी आहे ती वाढण्यासाठी सुद्धा प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे, जनजागृती केलेली आहे, त्याचा परिणाम तर पाहायला मिळू शकतो। मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणाची सुद्धा ज्योत पेटलेली होती, त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो या राजकारणामध्ये पाहायला मिळालेला आहे। ही निवडणूक सर्वाधिक जास्त यामुळे चर्चेत आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा त्यानंतर झालेल्या राज्यामध्ये मोठ्या घडामोडी असतील, हालचाली असतील, तो एकेका पक्षाचे 2-2 पक्ष जेव्हा झाले त्यानंतर सर्वसामान्य जनता सुद्धा आता यावेळेला अधिक सुज्ञ झालेली आहे, जागरूक झालेली आहे। त्यामुळे कुणाला मतदान देणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असताना छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड या ठिकाणी रंगतदार लढाई जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि मतदानाला देखील सुरुवात झालेली आहे। निश्चितच सचिन, प्रचार तर नेत्यांनी जोरात केलेला होता, उमेदवारांनी सुद्धा आपलं प्रतिष्ठापणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं। आता त्यांचं भवितव्य हे जे मतदार राजा आहेत ते डिसाईड करणार आहेत आणि आज त्यांचं भवितव्य हे जे सर्व उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। त्यामुळे रिझल्ट काय असेल याविषयी उत्सुकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।